नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या आयुष्यातला एक फार प्रेरणादायी प्रसंग तुमच्याशी शेअर करते. 1884च्या सुमाराची ही गोष्ट आहे. 5 वर्षाचा अल्बर्ट आजारी पडला होता. घरातच अंथरुणावर तो पडून होता. त्याचे वडील हार्मन एक छोटासा खिशात ठेवण्याचा कंपास त्यावेळी घेऊन आले. अल्बर्टनं तो कंपास हातात घेतला आणि त्याच्याशी खेळायला लागला. त्याने तो डावीकडे फिरवला, उजवीकडे फिरवला, उलटा केला, पण प्रत्येक वेळी सुई पुन्हा एकाच दिशेकडे स्थिरावत होती. तो चकित झाला. त्यानं वडिलांना विचारलं, ही सुई एकाच दिशेला कशी काय वळते? ही सुई कोण हलवतं? त्यावेळेस वडिलांनी सांगितलं, ही सुई उत्तर दिशा दाखवते आणि ही सुई कोणी हलवत नाही तर पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र याला कारणीभूत आहे. आता या उत्तरानं अल्बर्टचं काही समाधान झालं नाही. त्याच्या मनात एक विचार सतत येत होता. दिसत नसलेल्या शक्तीसुद्धा कशा काय काम करतात? त्याच्या या प्रश्नानं त्याच्या विचार विश्वाला एक दिशा दिली. शाळेत असताना त्याला पाठांतर वगैरे अजिबात आवडत नव्हतं. शिक्षक कधीकधी त्याला गतिमंद विद्यार्थी समजायचे, पण प्रत्येक गोष्टीमागचं तो कारण शोधत राहिला. गणित आणि भौतिकशास्त्र त्याने स्वतः वाचलं, समजून घेतलं आणि सतत प्रश्न विचारत राहिला. महाविद्यालय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला लगेच प्राध्यापकाची नोकरी मिळाली नाही. तो स्वित्झर्लंडमधल्या पेटंट कार्यालयात कारकून म्हणून काम करायला लागला. दिवसभर इतरांच्या शोधांचे अर्ज तपासायचे आणि रात्री स्वतःच्या कल्पनांवर विचार करायचा. 1905 हे वर्ष मात्र त्याच्या आयुष्यातलं एक कलाटणी देणारं वर्ष ठरलं. अवघ्या 26व्या वर्षी त्यानं 4 संशोधन निबंध प्रकाशित केले आणि त्यापैकी एका निबंधात त्याने विशेष सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला होता. याच काळात जगप्रसिद्ध झालेलं समीकरण म्हणजे E=mc² हे समोर आलं आणि या समीकरणानं वस्तुमान आणि ऊर्जा या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत हे जगाला दाखवून दिलं. पण हे काही सगळं एका दिवसात घडलं नव्हतं बरं का. त्यामागे वर्षानुवर्ष चाललेला विचार होता. प्रश्न विचारायची सवय होती. सोपं उत्तर मिळालं तरी त्या उत्तरावर पुन्हा विचार करणं ही वृत्ती होती. आइन्स्टाईन म्हणायचे, मी इतरांपेक्षा खरं तर जास्त हुशार नाही, पण मी एखाद्या प्रश्नाबरोबर जास्त वेळ राहतो. खरंच श्रोते हो, आजच्या काळात बघा आपल्याला उत्तरं एका क्लिकवर मिळतात. त्यामुळं प्रश्न विचारण्याची सवय पण कमी होत चालली आहे. पण आपण हे नेहमीच लक्षात घ्यायला हवं, मोठे मोठे शोध काही प्रयोगशाळांमध्ये जन्माला येत नाहीत. ते आधी एखाद्या जिज्ञासू मनात जन्माला येतात. त्यामुळं कदाचित आपल्या घरातलं एखादं मूल एखादा साधा प्रश्न विचारत असेल तरीसुद्धा त्या प्रश्नाचं महत्त्व ओळखा आणि त्या प्रश्नाला सुयोग्य उत्तर द्या. कारण प्रत्येक शोधाची सुरुवात का या प्रश्नापासूनच होत असते. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.